सर्वात प्रथम आपण जाणून घेऊया युनिफाईड पेन्शन स्कीमचे सायलेंट फीचर्स किंवा त्याची वैशिष्ट्ये. तर युनिफाईड पेन्शन स्कीम याच धर्तीवर आधारित आहे, की शासकीय राज्य शासकीय कर्मचारी किंवा केंद्र शासकीय कर्मचारी जेव्हा ओल्ड पेन्शन स्कीम बंद करण्यात आली आणि डी-सी-पी-एस किंवा एन-पी-एस नावाची नवीन योजना चालू करण्यात आली, तर त्याच्यामध्ये एक प्रकारची अश्युरिटी नव्हती, की त्या कर्मचाऱ्याला त्याच्या सेवानिवृत्तीनंतर नेमक्या किती प्रमाणामध्ये त्याला वेतन मिळेल किंवा सेवानिवृत्ती वेतन. म्हणजे त्यांच्या अंतिम वेतनाच्या किती प्रमाणामध्ये सेवानिवृत्ती मिळेल याच्याबद्दल कोणत्याही प्रकारची शाश्वती एन-पी-एसमध्ये देण्यात आलेली नव्हती आणि नेमका याचा आधार घेऊन यू-पी-एस किंवा युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य केंद्र शासनाने इथं अंतर्भूत केलेलं आहे, की जो कर्मचारी 25 वर्ष सेवेनंतर सेवानिवृत्त होत असेल, तर त्याला आम्ही त्याच्या अंतिम वेतनाच्या म्हणजे त्याच्या मागील 12 महिन्याचा जो काही ॲव्हरेज पेमेंट असतो, त्याच्या 50% अश्युअर्ड पेन्शन आम्ही त्याला देऊ. म्हणजे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आपल्याला यू-पी-एसमध्ये असं दिसून येतं, की ज्या कर्मचाऱ्याची सेवा ही 25 वर्षे किंवा त्याच्यापेक्षा अधिक झालेली आहे, त्याला त्याच्या अंतिम वेतनाचा जो ॲव्हरेज असतो 12 महिन्याच्या वेतनाचा ॲव्हरेज त्याच्या 50%. समजा त्याचा पगार किंवा त्याचं अंतिम वेतन हे 1,00,000 असेल, तर त्याला त्याच्या ₹50,000 50% म्हणजे ₹50,000 सेवानिवृत्ती वेतन देण्याची तरतूद इथे युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये करण्यात आलेली आहे. आणि जशी त्याची 25 वर्षाची सेवा झाली, तर त्याला 50% पेन्शन मिळेलच. पण त्याच्या प्रपोर्शनमध्ये होऊ शकते. एखादी कर्मचारी ज्याची सेवा 25 वर्षे झाली नसेल, त्याने 20च वर्षे सेवा केली असेल किंवा 15च वर्षे केली असेल, तर त्याला त्याच्या सेवा कालावधीच्या प्रोपोर्शनेट म्हणजे त्याच्या प्रमाणामध्ये त्याला ती पेन्शन कॅल्क्युलेट केली जाईल आणि ही किमान 10 वर्ष तुमची सर्व्हिस असायला पाहिजे. म्हणजे 25 वर्ष ते 10 वर्ष इतक्या या कालावधीच्या सर्व्हिसमधील कर्मचाऱ्यांना ही योजना लागू आहे. 25 वर्षापेक्षा अधिक देखील सर्व्हिस झाली असेल तर काही प्रॉब्लेम नाही. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, की अश्युअर्ड फॅमिली पेन्शन. जे एन-पी-एसमध्ये कर्मचारी होते त्यांना फॅमिली पेन्शन किती मिळणार हे देखील तेवढं क्लिअर नव्हतं किंवा किती मिळणार हे असं काही मेन्शन नव्हतं. हे सगळं त्यांच्या प्राणच्या अकाउंटमध्ये असलेल्या जी रक्कम आहे त्याच्यावर अवलंबून होतं. पण युनिफाईड पेन्शन स्कीममध्ये त्या शासकीय कर्मचाऱ्याच्या मृत्यू पश्चात त्याच्या वारसदारास जी जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत जी 60% पेन्शन मिळायची, ठीक आहे, त्याच प्रकारची 60% पेन्शन ही त्या वारसदार पत्नीस, जी लिगली वेडेड स्पाऊस असेल किंवा पत्नी कर्मचारी असेल तर त्याच्या पतीला, अशा प्रकारचं 60% त्याला मिळणाऱ्या जे पेन्शन आहे त्याच्या 60% हे कुटुंब निवृत्ती वेतन किंवा अश्युअर्ड फॅमिली पेन्शन इथे मिळते. त्याच्यानंतर किमान 10 वर्ष सर्व्हिस म्हणजे एखादी शासकीय कर्मचारी शासकीय सेवेत रुजू झाल्यानंतर ज्या शासकीय कर्मचाऱ्याने किमान 10 वर्ष सेवा दिलेली असेल, त्याला अश्युअर्ड मिनिमम पेन्शन म्हणजे निश्चित किमान पेन्शन ₹10,000 प्रति महिना देण्याचं इथे शाश्वती शासन देते. म्हणजे 10 वर्ष सर्व्हिस झाल्यानंतर त्या कर्मचाऱ्याचं पेन्शन कितीही का बसेना, त्याचं पेन्शन कॅल्क्युलेट होताना 5,000 जरी असेल, 6,000 असेल, 7,000 असेल, 9,000 जरी असेल, पण तो त्या क्रायटेरियामध्ये बसत असेल, तर त्याला किमान ₹10,000 पेन्शन शासन देणार अशी शाश्वती इथे शासनाने दिलेली आहे. दुसरं महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे इन्फ्लेशन इंडेक्सेशन. इन्फ्लेशन इंडेक्सेशन म्हणजे एक प्रकारचं आपण म्हणतो डिअरनेस अलाउन्स किंवा डिअरनेस रिलीफ. तर जे इन्फ्लेशन इंडेक्सेशन असेल, जसं काही महागाई भत्ता वाढ म्हणतो आपण मराठीमध्ये, महागाई भत्ता हा ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्स इंडस्ट्रियल वर्कर्स जे इंडस्ट्रीमध्ये काम करतात तो जो कन्झ्युमर प्राइस इंडेक्स आहे तोच आपल्या शासकीय कर्मचाऱ्यांना लागू आहे. तर जो काही डिअरनेस अलाउन्स रिलीफ जो असेल, तो डिअरनेस रिलीफ ॲज इट इज या यू-पी-एस अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या यू-पी-एसच्या निवृत्ती वेतनासोबत त्याला मिळेल.
तिसरं महत्वाचं जो वैशिष्ट्य आहे लमसम पेमेंट. लमसम पेमेंट हा आपण एनपीएस मध्ये बघितलं होतं की जो काही अमाऊंट त्याच्या सेवानिवृत्तीपर्यंत जमा झालेला असेल त्याच्या 60% त्याला रक्कम मिळायची एनपीएस मध्ये. इथे लमसम पेमेंट मध्ये एक एक फॉर्म्युला, एक सूत्र दिलेलं आहे की त्या शासकीय कर्मचाऱ्याचा बेसिकच्या 10% अधिक त्याला त्यावेळेस मिळणारा डिअरनेस अलाउन्स. म्हणजे एखाद्या कर्मचाऱ्याचं वेतन 50,000 असेल तर त्याच्या 10% आणि त्याला मिळणारं डिअरनेस अलाउन्स तेव्हा 50% असेल तर अधिक डिअरनेस अलाउन्स आणि त्यांनी कंप्लीट केलेली 6माही सेवा, म्हणजे त्यांनी जी सेवा कालावधी असेल त्यांचा, तर एका वर्षामध्ये 2 6माही येतात, म्हणजे 2 6 महिने येतात. तर जर त्यांनी 25 वर्ष सेवा दिलेली असेल तर त्याच्या 6माहीमध्ये त्याचे दुप्पट होतात, म्हणजे 50 6माही. तर या फॉर्म्युल्याने त्याला लमसम पेमेंट, म्हणजे त्याला रिटायरमेंट नंतर त्याला मिळणाऱ्या ज्या पेन्शनच्या बेनिफिटच्या व्यतिरिक्त हा लमसम पेमेंट त्याला एकत्रित देण्यात येईल आणि ह्या लमसम पेमेंटचा त्याच्या अश्युअर्ड पेन्शनवर कुठलाही प्रभाव पडणार नाही. त्यानंतर बघूया आपण कॉन्ट्रीब्युशन. कॉन्ट्रीब्युशन म्हणजे एनपीएस मध्ये आपण बघितलेलं होतं की एनपीएस मध्ये शासकीय कर्मचारी किती कॉन्ट्रीब्युट करतो, आपल्या बेसिक प्लस डी याच्या 10% कॉन्ट्रीब्युशन आणि शासन त्याच्या 14% कॉन्ट्रीब्युशन, असं 24% कॉन्ट्रीब्युशन हे त्या शासकीय कर्मचाऱ्याच्या प्रांच्या खात्यामध्ये जमा व्हायचं दरमहा. एनपीएस मध्ये हे कॉन्ट्रीब्युशन शासकीय कर्मचाऱ्याचं तेवढंच ठेवलेलं आहे, पण शासनाने आपलं कॉन्ट्रीब्युशन जे 14% होतं ते वाढवून 18.5% केलं. म्हणजे एकूण कॉन्ट्रीब्युशन जे आहे ते 10% शासकीय कर्मचाऱ्याचं आणि 18.5% हे शासनाचं. पण हे 18.5% कॉन्ट्रीब्युशन देताना शासनाने त्या 18.5%चे 2 भाग केलेले आहे, एक 10% आणि दुसरा भाग 8.5%. म्हणजे यूपीएस मध्ये कॉन्ट्रीब्युशन, टोटल कॉन्ट्रीब्युशन असेल 28.5%, पण शासकीय कर्मचाऱ्याचं कॉन्ट्रीब्युशन हे 10%, त्याच्या नंतर शासनाचं कॉन्ट्रीब्युशन हे 18.5% असेल. त्याला 2 भागामध्ये विभाजन केलेलं आहे, एक 10% आणि दुसरं 8.5%. आता हे कॉन्ट्रीब्युशन कशा प्रकारे आणि कुठल्या खात्यामध्ये जमा होते आपण ते नंतर बघूयात.